शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना आणि अगदी मनापासून तुमचं जे आहे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला आज आहे अष्टमी, कारण जे आहे जोडपारणं आलेलं आहे आणि त्याच्यामुळं कसं आता उद्याच्याला कालच अष्टमी होऊन जाणार होती, पण आज जे आहे 9वी माळ आहे आणि आजच जे आहे अष्टमी करीत आहेत. तर चला सकाळीच लवकर उठली होते आणि आज ऊन पण भरपूर पडलं आहे, पण पावसाचा काही अंदाज नाही. ऊन पण पडलं तरी पाऊस लगेच यायला आहे. तर भरपूर कपडे वगैरे सगळे धुवून टाकले. तर पूजेची जशी सकाळपासूनच तयारी करावी लागते, संध्याकाळी असते आमची अष्टमीची पूजा. त्याच्यामुळे आज भरपूर अशी टेरिसवर फुलं उगवले. तर तुम्हाला दाखवते किती लय फुलं उगवलेले आहेत बघा तुम्ही. हे बघा, हे आहे आमचं टेरिस गार्डन. कोणता डबा रिकामा फुलं नाही ना कोणतं बकेट रिकामा फुलं नाही. जसं की कोणतं जे वस्तू खराब झाली की नाही, जसं की डबे पण बकेटा पण फुटतात प्लास्टिकच्या वगैरे लोखंडाच्या, जितके रिकामे झाले की नाही तितकं फेकून नाही देत ना भंगारमध्ये घालीत नाही. सगळ्यामध्ये जे आहे मी झाडं लावून टाकले. आणि कुठेही तुम्हाला जागा अशी दिसणार नाही की फुलं नाहीत म्हणून. भरपूर अशी चौकड फुलं येतात आणि इतकी फुलं निघतात ना, टोपलं फुलं जे आहे त्या कुंड्यामध्ये निघतात. तर हे म्हणजे छोटंसं टेरिस गार्डन आहे. खाली जसं काम वगैरे झालं की जरासं अर्धा एक घंटावर येऊन बसते, जसं की आपल्याला गार्डनमध्ये गेल्याने वाटते. आणि भरपूर असे फुलं निघतात आणि तुम्हाला दाखवते. आज जे देवी आहे की नाही मला ती पण गुलाबाच्या फुलाचीच करायची. तर चला सकाळची आहे, मला फुलं मी पैसे तोडून घेत आहे आणि आता पूजेची तयारी काय 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 नाही काय संध्याकाळची पण ते तुमच्यासोबत आता शेअर करीन. तर व्हिडिओ जे आहे ते लास्टपर्यंत बघत राहा. अशी मी देवीची छान अशी मस्त रांगोळी काढली होती. सकाळची आरती वगैरे करून घेतली. 5 घरी जे आहे ते जोगवा मागितला, कारण आज जे आहे जोगव्याचा लास्ट दिवस आहे. उद्या जे आहे ह्या जोगव्याची जी आहे करडी भरायची. जसं की जोगव्याच्या करडीला जे आहे नैवेद्य जे असते तुम्ही आपण करडी जसं की मागतो ना जोगवा, तर त्याचाच नैवेद्य करून हडतो. तर चला आजचा दिवस लास्ट करणारे फराळाचं. चला मी जे आहे भगर मस्त भाजून वाटून घेतलेली. तर चला आज जे आहे भगरीचे थालीपीठ मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. त्याच्यासाठी जे ना भगर थोडीशी भाजून पहिल्यांदा तर स्वच्छ अशी धुवून घेतली आणि पुन्हा अशी भाजून थोडंसंच भाजलं म्हटलं तर एकदम थोडंसं गरम होण्यासाठी. कारण आमच्या इकडे गिरण्या वगैरे नाही का, कारण तेवढे उपास 9 दिवसाचे ते करत नाहीत. इकडे जे आहे की नाही लोक जे एक टाईम जीवन करतात. आपल्या इकडे जे महाराष्ट्रामध्ये ते असते ते निरंकार उपास असते. तर त्याच्यामुळे घरीच मिक्सरमध्ये वाटायला लागते, कारण चक्क्या वगैरे असं वाटून देत नाहीत भगर. तर चला मी आता भगर मस्त अशी भाजून वाटून घेतलेली मिक्सरमध्ये. त्याच्यामध्ये टाकलं हिरव्या मिरच्याचा ठेचा, हे जे आहे शेंगदाण्याचं कूट टाकलं. आणि तुम्हाला टाकायचं नाही तेवढ्या आकाराने तुम्ही टाकू शकता. मी जसं टाकेल तसं टाकायचं. आणि इथं जे आहे मस्त आलू असे खिसून घेतले तुम्ही. आणि तुम्ही अर्ध्याला अर्धे पण आलू टाकू शकता. पण तुम्ही काय करता इकडून आलू टाकते. आणि इकडून आलू टाकण्यापेक्षा तुम्ही आलू असे खिसून टाकले नाही तर तुमचे थालीपीठ एकदम असे थोडेसे कडक आणि खुसखुशीत होतात. आणि स्वादानुसार टाकले तुम्ही. आता जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकून घ्या. आणि असे आलू खिसून टाकले की नाही की आपली थालीपीठ मस्त असे कुरकुरीत होते. तर आणि शिजून आलून टाकलं ना की थालीपीठ जे आहे ते एकदम असे घट्ट होत होतं आणि नरम होत होतं. असं पातळच पिकून करून घेतले. आता त्याची थालीपीठ घेतली मला कढईमध्ये लावायची, तेव्हाच असं कुरकुरीत मस्त होतात. चला पॅन घेतले, पॅनला तेल लावून घेतले मी. मध्ये जे आहे असं टाकून घेणार आहे. थोडंसं पाण्यात हात लावून असं पातळ करून घ्यायचं. गॅसवर फुले आता मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं. थोडंच ना त्या तेलामध्ये पण थोडंसं तेल सोडून घ्यायचं.
छान लागते. मस्त आपले थालीपीठ तयार झाले, गरम झाले मस्त. त्याच्यासोबत दही असं मस्त फळाचं कडक कडक असं छान थालीपीठ होते घगरीचं. आणि नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या मंडळी, आज जे आहे अष्टमीचा फराळ करायला.